नमस्कार मंडळी, तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे फिश फ्रायची रेसिपी। फिश फ्राय करण्यासाठी मी आज सकाळी मार्केटमध्ये जाऊन हे ताजे असे मासे घेऊन आले। पॉम्फ्रेट आहेत ते, जे मला खूप जास्त आवडतात आणि रियांशी माझा आवडीने खातो। क्लीन केल्यानंतर ते असे काहीसे दिसत होते। मॅरिनेशनसाठी मी एक पेस्ट बनवायला घेतली। त्यासाठी ह्या 3-4 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 2 हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी पुदिन्याची पाने ॲड करते, जेणेकरून मॅरिनेशनच्या ह्या पेस्टला खूप छान टेस्ट येते। आणि ते असे छान ठेचून घेतलं। त्याच्यानंतर हे जे फिशचे पीसेस होते ना, ते असे मध्ये मध्ये कट करून घेतले, जेणेकरून मसाला जेव्हा आपण ह्याच्यामध्ये मिक्स करतो ना, तेव्हा मॅरिनेशन पण चांगलं होतं आणि फिश चांगले मुरतातही आणि आतमध्ये मसाला लागल्यामुळे त्याची टेस्टही वाढते। तर ते कट करून घेतल्यानंतर ते असे काहीसे दिसत होते। त्याच्यानंतर पुढची तयारी करायला घेतली। मसाला बनवण्यासाठी इकडे मी एका बाउलमध्ये 2 छोटे चमचे हळद घेतलेली आहे। हळद घेऊन झाल्यानंतर मग त्यामध्ये ॲड करते 2 चमचे मीठ हे चवीपुरतं घेतलेलं आहे। तुम्हाला जेवढं लागणार तेवढं तुम्ही घेऊ शकता। त्याच्यानंतर हे लाल तिखट मी याच्यामध्ये ॲड करून घेते। लाल तिखट ॲड करून झाल्यानंतर जी मी पेस्ट बनवली होती तीही यामध्ये ॲड करून घेते आणि ह्या मिश्रणामध्ये नंतर मी हा जो अर्धा लिंबू आहे ना, तो पिळून घेते। मॅरिनेशनसाठी मी लिंबू यूज करते, तुम्ही कोकम किंवा चिंचही यूज करू शकता। आणि त्याच्यानंतर हा मसाला जो आहे तो मी सगळा एकजीव करून घेते। व्यवस्थित एकजीव करून झाल्यानंतर तो असा काहीसा दिसत होता। आता त्याच्यानंतर ह्या सगळ्या फिशचे जे पीसेस आहेत ना, त्यांना मी हा मसाला व्यवस्थित लावून घेते। अशा प्रकारे एक पीसाला सगळ्या इच अँड एव्हरी पीसला मी हा मसाला असा व्यवस्थित लावून घेतलेला आहे आणि सगळ्या फिशला लावून झाल्यानंतर हे फिश असे दिसत होते। त्यानंतर मी त्यावर प्लेट झाकून ते बाजूला ठेवून दिले मॅरिनेशन होण्यासाठी आणि 10-15 मिनिटांनंतर ते असे छान असे मुरले होते, छान दिसत होते। आणि त्याच्यानंतर एका प्लेटमध्ये मी 2 चमचे बेसन घेतलेला आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ह्यामध्ये रवाही ॲड करू शकता। मी रवा ॲड केलेला नाही, कारण मला नाही आवडत। कुरकुरीत रव्याने छान कुरकुरीत आणि क्रिस्पीपणा असा येतो, पण मला फक्त बेसनातच करायचे होते, सो मी फक्त बेसन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ मी ॲड करून घेतला आणि ते बेसन आणि सगळा मसाला एकजीव करून घेतला। अशा प्रकारे सगळं एकजीव झाल्यानंतर मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे। त्यामध्ये आवश्यकतेनुसार मी तेल ॲड करते। फिश फ्राय करण्यासाठी थोडं तेलाची जास्त गरज लागते, सो मी थोडं तेल ॲड करून घेतलं जास्तीचं। त्याच्यानंतर आता हे बेसन जोपर्यंत माझं तेल गरम होते तोपर्यंत मी हे बेसनामध्ये हे फिशचे जे तुकडे आहेत ते व्यवस्थित असे घोळवून घेते। तेल जास्त तापूनही चालत नाही, कारण त्याच्यामुळे काय होतं ना, की हा जो मसाला आणि हे जे बेसन असतं ना, ते जळून जातं। सो तुम्ही एकदम लो फ्लेमवर असं मीडियम आचेवर असं तेल तुम्ही तापवून घ्या। आता हे सगळे माझे फिशचे तुकडे ह्याच्यामध्ये घोळून झालेले आहेत। त्याच्यानंतर तेलही चांगलं गरम झालेलं आहे। आता हे जे फिशचे तुकडे आहेत ते मी अशा प्रकारे एक ॲड करून घेते तेलामध्ये। चांगलं गोल्डन क्रिस्पी कलर येईपर्यंत तुम्हाला हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत। शॅलो फ्रायच करून घ्या, डीप फ्राय करण्याची काहीही गरज नाही आहे। शॅलो फ्रायमध्येही ते छान होतात। आता हे व्यवस्थित एका साईडने कुरकुरीत झालेले आहेत। आता ते मी व्यवस्थित परतून घेते। छान गोल्डन ब्राउनिश असा कलर आलेला आहे फिशला। आता ते एका साईडने व्यवस्थित कुरकुरीत झाल्यानंतर मी ते अशा प्रकारे परतून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या साईडनेही ते व्यवस्थित गोल्डन ब्राउनिश होईपर्यंत परतून घेते आणि ते आता व्यवस्थित तळून झाल्यानंतर मी असे साईडला काढून घेते, जेणेकरून जे एक्स्ट्राचं ऑइल आहे ते निघून जाईल। आणि उरलेले सगळे फिशही मी अशा प्रकारे फ्राय करून घेते आणि हे आता मी एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेते। ते बघू शकता, त्याचा कलरही किती छान गोल्डन कलर आलेला आहे। दिसतानाच तोंडाला पाणी सुटेल अशा प्रकारे ते फ्राय झालेले आहेत। आता हे सगळे मी सर्विंग बाउलमध्ये फ्राय झालेले आहेत ते काढून घेते। त्यानंतर आता हे उरलेले फिश आहेत तेही माझे चांगले फ्राय झालेले आहेत एका साईडने। आता दुसऱ्या साईडने ही परतून मी व्यवस्थित फ्राय करून घेते। रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान आणि टेस्टी आणि सोपी रेसिपी आहे। हे सगळे फिश माझे फ्राय करून झालेले आहे आणि नंतर सर्विंग बाउलमध्ये काढल्यानंतर ते असे काहीसे खूप तोंडाला पाणी सुटतील असे दिसत आहेत। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर ही रेसिपी ट्राय केली तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा। टिल देन बाय।